सिंहाच्या रथातून पुण्यामधल्या दगडूशेठ बाप्पाची मिरवणूक. बाप्पासाठी यंदा जटोली शिव मंदिराचा देखावा. आज सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह. पुण्याच्या प्रसिद्ध आणि पुणेकरांच्या लाडक्या असलेल्या दगडूशेठ गणपती मंडपात पहाटेपासून भाविकांची गर्दी. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी. पहाटे लालबागच्या राजाची पारंपरिक पद्धतीने पूजा, त्यानंतर लालबागच्या राजाच्या दर्शनाला सुरुवात. चिंचपोकळीच्या चिंतामणीची प्रतिष्ठापना आणि आरती संपन्न. यंदाचं चिंतामणीचं हे 105वं वर्ष. यंदा या मंडळानं जगन्नाथ पुरी मंदिराचा देखावा साकारला. पुण्यामधील श्रीमंत भाऊ रंगारी गणपतीची मिरवणूक. मिरवणुकीमध्ये कलावंत ढोल ताशा पथकाचं वादन. अभिनेता सिद्धार्थ जाधवही ढोल ताशा पथकात सहभागी. पुण्यामधील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची जल्लोषात मिरवणूक. मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या संघर्ष पथकाकडून स्त्री संरक्षणाचा संदेश. पुण्यामधील मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीची मिरवणूक संपन्न. पारंपरिक पद्धतीने पालखीमध्ये तांबडी जोगेश्वरी गणपती विराजमान. वाद्यांच्या तालामध्ये गणपतीचं आगमन. मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम गणपतीची फुलांनी सजवलेल्या रथातून मिरवणूक. मिरवणुकीमध्ये मर्दानी खेळांचं सादरीकरण. पुण्यामधील मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात. यंदा या मंडळानं साकारला ओडिशातील पुरी जगन्नाथ मंदिराचा देखावा. मुंबईमधील गणेश गल्ली गणपती मंडळानं साकारले उज्जैन मंदिराची प्रतिकृती. सकाळपासून बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. सिंधुदुर्गात गणेशोत्सवाचा उत्साह. घरोघरी गणरायाचं आगमन. चाकरमानी गणेशोत्सवानिमित्तानं कोकणात दाखल. सिंधुदुर्गामध्ये 71,805 घरगुती तर 31 सार्वजनिक गणपतींची प्राणप्रतिष्ठा. नाशिकच्या मनमाडमध्ये श्री नीलमणीची पालखी मिरवणूक. गुलालाची उधळण करत बाप्पांची वाजत गाजत मिरवणूक. गणेशोत्सवानिमित्तानं 10 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. रत्नागिरी जिल्ह्यामधील कर्ल्या आंबे शेत गावांमध्ये शेकडो गणपतीची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक. दरवर्षी अशा प्रकारे मिरवणूक काढली जाते. विठ्ठल मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीनं बाप्पांचं आगमन. मंदिरातील विठ्ठल सभामंडपात बाप्पा बसवण्यात आलेला असून बाप्पांच्या प्रतिष्ठापनेवेळी मंदिर समिती कर्मचारी आणि शेकडो विठ्ठल भक्त उपस्थित. वडाळ्यातल्या जीएसबी गणपतीची विधिवत पूजा संपन्न. मुंबईमध्ये सोन्या चांदीनं मढलेला गणपती म्हणून जीएसबी गणपतीची ओळख. वडाळा येथील जीएसबी सेवा मंडळाच्या बाप्पांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा. यंदा जीएसबी बाप्पाला 66 किलोपेक्षा अधिक सोनं आणि 356 किलोपेक्षा अधिक चांदीनं सजवण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बाप्पांची प्रतिष्ठापना. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गणरायाची आरती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी गणपतीची प्रतिष्ठापना. संपूर्ण कुटुंब यावेळी उपस्थित. अजित पवारांचा गणेश चतुर्थीच्या निमित्तानं विशेष संदेश. लोकांच्या आरोग्य आणि समृद्धीसाठी दिल्या शुभेच्छा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी देखील बाप्पांचं आगमन. राज ठाकरेंच्या हस्ते बाप्पांची आरती. उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतलं मुंबईतील लालबागचा राजा, गणेश गल्ली आणि चिंतामणी गणेशाचं दर्शन. पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्यही उद्धव ठाकरेंसोबत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सकाळपासून भाविकांची गर्दी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी आमदार जितेंद्र आव्हाड गणपतीच्या दर्शनाला. ठाण्याच्या निवासस्थानी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतात गणपतीची स्थापना. छत्रपती घराण्यामधील बाप्पा विराजमान. शाहू महाराज छत्रपतींच्या हस्ते बाप्पाची पूजा. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथल्या घरी गणपतीची स्थापना. संपूर्ण बावनकुळे कुटुंबियानं एकत्र येत केलं बाप्पांचं पूजन आणि आरती.
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरी श्री गणेशाची प्रतिष्ठापना. गोरगरीब जनता, कष्टकरी, शेतकरी वर्गाला सर्वांना सुखी ठेव. दादा भुसेंची गणपती बाप्पांकडे प्रार्थना. नातवांच्या आग्रहानंतर आजोबा नितीन गडकरी यांनी घरी लहानग्यांना वेगळा पंचरत्न बाप्पा स्थापन करण्याची दिली परवानगी. गडकरींनी केली आरती, नातवांनी साकारला इस्रोचा देखावा. गणेश मंडळाचा कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्रीपद, हा प्रवास अतिशय समाधानकारक. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. मोहोळ यांच्या पुण्यातील निवासस्थानी गणपती बाप्पाचं आगमन. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या नागपुरातील निवासस्थानी गणरायाची विधिवत पूजा. यावेळी संपूर्ण वडेट्टीवार कुटुंबियांची उपस्थिती. मंत्री धनंजय मुंडे यांनी सपत्नीक नाथरामधील घरी गणपती बाप्पांची केली प्रतिष्ठापना. शेतकऱ्यांवरील संकट दूर होऊ दे, धनंजय मुंडे यांची गणपती बाप्पाकडे प्रार्थना. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी यंदा पहिल्यांदा दिल्लीमधील घरी केली गणपती प्रतिष्ठापना. शेतकरी अन्नदाता आहे, तो सुखी झालाच पाहिजे, रक्षा खडसेंची गणपती बाप्पाकडे मागणी. आमदार भास्कर जाधव यांच्या घरी गणेशाचं आगमन. यावेळी जाधव यांनी भजन गायलं. चिपळूण तालुक्यामधील आपल्या तुरुंबव या गावी जाधव यांच्याकडून बाप्पाची पूजा. जालन्यामध्ये शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी ढोल ताशांच्या गजरात गणरायाचं आगमन. पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होऊ दे, खोतकरांचं गणरायाला साकडं. आमदार अमोल मिटकरींच्या घरी देखील बाप्पांचं आगमन. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अजित पवार असल्याचा मिटकरींच्या घरचा देखावा ठरतोय चर्चेचा विषय. भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्या नांदेड इथल्या निवासस्थानी गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना. यावेळी संपूर्ण चव्हाण कुटुंबीय उपस्थित. दरवर्षीप्रमाणे यंदाही माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि अभिजित अडसूळ यांच्या घरी बाप्पाचं आगमन. पारंपरिक पद्धतीनं गणरायाची पूजा आणि आरती करण्यात आली. शिवसेना नेते रामदास कदम यांच्या घरी गणरायाचं आगमन. कदम कुटुंबियांकडून गणरायाचं जोरदार स्वागत. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सहकुटुंब केली गणरायाची आरती. पारंपरिक पद्धतीनं दीपक केसरकर यांनी सावंतवाडीतील लाडक्या बाप्पाची केली आरती. खासदार अनिल बोंडेंच्या घरी गणेशोत्सवाचा उत्साह. बोंडे कुटुंबियांकडून बाप्पांचं जल्लोषात स्वागत. आमदार दत्तात्रय भरणेंच्या घरी विघ्नहर्ता विराजमान. भरणेंनी केली सपत्नीक आरती. मनसे नेते आणि फिल्म निर्माते अमेय खोपकर यांच्या घरी बाप्पांची प्राण प्रतिष्ठा. खोपकर यांनी सहकुटुंब केली बाप्पांची पूजा. यावेळी त्यांनी बाप्पाकडे महाराष्ट्रामधील वाचाळ नेत्यांना सद्बुद्धी मागितली. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान. यावेळी वळसे पाटील यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित. राज्य सुखात राहावं यासाठी परमेश्वरानं सर्वांना सद्बुद्धी द्यावी, वळसे पाटलांची बाप्पाकडे प्रार्थना. धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटलांच्या घरी गणरायाची प्राण प्रतिष्ठा. यावेळी माजी मंत्री रोहिदास पाटलांची देखील उपस्थिती. यवतमाळचे आमदार मदन येरावार यांच्या घरी चांदीचा बाप्पा विराजमान. येरावार कुटुंबियांकडून गणरायाची विधिवत पूजा. सचिन अहिर यांच्या घरी बाप्पाची स्थापना. अहिरांनी केली बाप्पाची पूजा. ठाणे काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगेंच्या घरी बाप्पा थाटात विराजमान. चोरगेंनी यावर्षी दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिकृती साकारली असून बाप्पांच्या मखराला आकर्षक रोषणाईनं सजवलं. अमरावतीमध्ये भाजपचे नेते प्रवीण पोटे यांनी पी.आर. पोटे कॉलेजमध्ये केली बाप्पांची प्रतिष्ठापना. यावेळी कॉलेजमधील विद्यार्थीही होते उपस्थित. मंत्री संजय राठोड यांच्या घरी बाप्पांचं आगमन. शेतकऱ्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी येऊ दे, राठोडांचं बाप्पाकडे साकडं. सांगलीमध्ये मंडळांच्या गणरायाचं बैलगाडीमधून वाजत गाजत आगमन. ढोल ताशांच्या गजरात गणरायाची प्रतिष्ठापना. गणेशोत्सव शांततेमध्ये पार पडावा यासाठी पोलीस प्रशासन सतर्क. नवी दिल्लीमधील महाराष्ट्र सदनातील गणपतीची मिरवणूक. महाराष्ट्र शासनाचे निवासी आयुक्त आणि अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून गणपतीची प्राण प्रतिष्ठा. एबीपी माझाच्या अक्षरांमधून साकारला बाप्पा. वसईतील भाताणे गावातील चित्रकार कौशिक जाधव
यांची कलाकृती. गिरगावचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा अनोखा उपक्रम. मुंबईमध्ये वृक्ष लागवड होण्यासाठी भक्तांना विविध वृक्षांचे बीज असलेल्या मोदकांचं वाटप. छत्रपती संभाजीनगरमध्ये आराध्य दैवत असलेल्या संस्थान गणपतीची विधिवत प्राण प्रतिष्ठा. संभाजीनगरच्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश भक्तांमध्ये उत्साह. मुंबईच्या चेंबूर स्थित सह्याद्री गणेशोत्सव मंडळानं यंदा उभारला संकटमोचन हनुमान मंदिराचा देखावा. दरवर्षी हे मंडळ सुंदर देखावा उभारतं. परळच्या चिटणीस कुटुंबानं यंदा घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेचा साकारला देखावा. जाहिरातबाजीची बदललेली घातक पद्धत भ्रष्टाचार याबाबत देखाव्यातून जागृती करण्याचा चिटणीस कुटुंबाचा प्रयत्न. नंदुरबार जिल्ह्यामधील 140 वर्षांची परंपरा असलेल्या दादाबाबा गणपतीची मोठ्या उत्साहात स्थापना. दादा गणपती रथामध्ये विराजमान. दादाबाबा गणपतीची मूर्ती काळ्या मातीपासून मंडळाचे सदस्य स्वतः साकारतात. नागपुरातील प्रसिद्ध संती गणपतीची मंडळानं साकारलं रेणुका मातेचं मंदिर. माहूरगडावरचा प्रसाद 10 दिवस भाविकांना इथे मिळणार. माहूरगडावरून पुजारी आणि कारागीर 10 दिवस संती गणेशोत्सव मंडळात उपस्थित राहणार. अभिनेता शिव ठाकरेच्या अमरावतीमधील निवासस्थानी देखील बाप्पांचं आगमन. यावेळी ढोल वादन करत शिव ठाकरे जल्लोषात सहभागी. अभिनेते सुबोध भावेंच्या घरी बाप्पांचं आगमन. 1.5 दिवसांचा बाप्पा सुबोध भावेंच्या घरी विराजमान. अभिनेता आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांच्या मुलुंडमधील निवासस्थानी गणपतीची प्रतिष्ठापना. तर भक्तिभावानं गणरायाची आराधना करतानाचा व्हिडिओ समोर. अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी देखील गणपती बाप्पांचं आगमन. पारंपरिक थाटामध्ये आणि जल्लोषात केलं स्वागत. सोनाली कुलकर्णीच्या घरी विघ्नहर्ता विराजमान. महिलांवरील विघ्न दूर करण्याचं सोनालीचं साकडं. अभिनेत्री हेमा मालिनीच्या घरी देखील मुलगी ईशा देओलनं केली गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा. हेमा मालिनी मुंबई बाहेर असल्यानं ईशानं केली स्थापना. ईशा देओलनं पत्रकारांसोबत केली बाप्पांची आरती. अभिनेता तुषार कपूरच्या घरी बाप्पांचं आगमन. संपूर्ण कुटुंबियांसह एकत्र येत तुषार कपूर यांनी बाप्पांची पूजा आणि केली आरती. सुनील शेट्टीनं घेतलं दिवंगत बप्पी लहिरी यांच्या घरच्या बाप्पांचं दर्शन. बप्पी लहिरी यांचे नातू रेगू व्ही यांनी घरी केली गणपती बाप्पांची स्थापना. यावेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकार होते उपस्थित. अभिनेता सोनू सूदच्या जुहू इथल्या गंगोत्री निवासस्थानी 5 दिवसांसाठी बाप्पा विराजमान. यावेळी सोनू सूद आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबियांनी बाप्पांची पूजा आणि केली आरती. नांदेड इथल्या गणेश भक्तांचा अनोखा उपक्रम. बाप्पाच्या विक्रीतून जमा झालेला निधी अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, कुष्ठधाम, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना या उपक्रमाचं यंदाचं हे 4थं वर्ष. नाशिकच्या येवल्यामध्ये अहिल्या गोशाळेचा अभिनव उपक्रम. गीर गायींच्या शेणापासून इको फ्रेंडली गणेश मूर्तींची निर्मिती. लक्षद्वीपमध्ये पहिल्यांदाच गणेशोत्सवाची धूम. राजधानी कावरत्ती इथे इंडिया रिझर्व्ह बटालियनच्या प्रांगणात गणेशाची प्राणप्रतिष्ठा. ऑस्ट्रेलियामधल्या ॲडलेडमध्येही गणरायाची उत्साहात प्राणप्रतिष्ठा. 2 दिवस साजरा होणार गणेशोत्सव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.